तर आज आपण सनई चौघडेचा आजचा एपिसोड बघणार आहोत. आपण ज्याप्रमाणे काल बघितलं होतं त्याप्रमाणे शरू, आसावरी आणि त्यांची फॅमिली आणि गौतम बांदेकर, तिथे गौतम खानोलकर सुद्धा आलेला असतं बरं का. ते सगळे आसावरीच्या लग्नासाठी साडी खरेदी करायला निघतात. आशू गौतमला एक एक साडी अंगावर धरून विचारत असते की छान आहे का. तर मग गौतम बांदेकरला एक हिरवी आवडते आणि गौतम खानोलकरला पिवळी आवडते. तर मग गौतम बांदेकर गौतम खानोलकरांना बघतो आणि मग तो त्याला जलस फील करून देण्यासाठी त्यांनी जी साडी सिलेक्ट केली होती तीच साडी परत सिलेक्ट करतो आणि बोलतो, हीच साडी तुला छान वाटते, तू हीच साडी आपल्या लग्नात घाल म्हणून. आणि तो त्याला जलस फील करून देण्यासाठी अनुला बोलतो की तू आमचा फोटो काढ म्हणून. तर अनु खूप हुशार असते आणि खूप शातीर असते. ती बोलते की माझ्याकडे अँड्रॉइड आहे ना, तुमच्यासारख्या माणसांच्या मोबाईलमध्ये मला फोटो काढता येत नाही. तर तो ठीक आहे बोलतो आणि मग मनूला फोन देतो आणि मनूला सांगतो की आमचे फोटो काढ. पण मनूला सुद्धा फोटो काढता येत नसतात. तो गौतमला जलस फील करून देण्यासाठी आसावरीचे गाल पकडतो आणि बोलतो की हस. तिला खूप वेगळं फील करून देतो तो. तिच्या खांद्याला सुद्धा पकडत असतो आणि इकडे गौतम खानोलकरचं मात्र जलस फील होऊन त्याला खूप राग आलेला असतो. त्याला असं वाटतं ह्याला जाऊन तिथे मारू की काय. पण आसावरी मात्र गौतमकडेच बघत असते आणि मग मनू त्यांचा फोटो काढते. तो बघतो आणि बोलतो, एवढा काही छान फोटो नाही आला, ब्लर फोटो आलेत म्हणून. तर मग अनु बोलते, मी तुम्हाला म्हणले होते ना, आम्हाला अँड्रॉइड मोबाईलमध्ये फोटो काढता येतात, दुसऱ्यांच्या फोनमध्ये फोटो काढता येत नाही म्हणून. तर मग गौतम बोलतो, खूप हुशार आहेस. तर बोलतो, जाऊ दे मग मी सेल्फी काढतो. आणि मग तो सेल्फी काढायला घेतो. इकडे गौतमला अजून राग येतो आणि गौतम बांदेकर इकडे सेल्फी काढायला घेतो. त्याच्यामुळे आसावरी गौतम खानोलकरांकडेच बघत असते. हे सगळं शरू बघते. तिला कळतं की हा जरा वेगळाच वागतोय म्हणून. आणि हा असं का वागतोय. तर पमा वगैरे असते त्यामुळे शरू काय बोलत नाही. पमा त्याच्याकडे बघते. पमाच्या चेहऱ्यावरतून पण आपल्याला असं दिसून येतं की पमाला सुद्धा हे काही आवडलेलं नाही आहे. तर मग गौतम बांदेकर हा त्यालाच म्हणजे गौतम खानोलकरांना जलस फील करून देण्यासाठी तिच्यासोबत एक सेल्फी काढतो. पण ते तिला काही बरोबर वाटत नाही. आणि मग आसावरी थोडे पुढे येऊन सगळ्यांचं लक्ष आहे की नाही ते बघते आणि आपल्या गौतम खानोलकरांना ती दोन्ही हात पकडून सॉरी बोलते. तर मग गौतम तिला जरा समजून घेतो आणि तो हसतो. इकडे सुभाष तिला बघतो आणि तिला विचारतो, बाय काय झालं. तर मग आसावरी पुढे येते म्हणजे सुभाषजवळ येते आणि बोलते, काही नाही बाबा, ते कानातलं जरा हलत होतं ना, निघाल्यासारखं वाटलं म्हणून मग ते दाबत होते, असं ती त्याला बोलते. आणि इकडे शरू मात्र विचार करत असतं की याचं नक्की काय चाललंय म्हणून. त्यानंतर गौतम स्वतःचे कपडे बघायला जातो आणि तो कुर्ता वगैरे घालून येतो आणि गौतमला जळवण्यासाठी तो वरचं बटन असंच उघडं ठेवतो आणि आसावरीला आवाज देतो. आसावरी तिथे जाते आणि गौतम त्याला बोलतो की कसा दिसतोय. तर ती बोलते छान दिसतोय. तर तो बोलतो वरचं बटन लागत नाही, जरा मला मदत कर. आणि आसावरी अलगद अशी बटन लावत असते, तिथे जास्त जवळ जात नाही. आणि गौतम खानोलकर हे सगळं तिथून बघत असतो. तर मग गौतम बांदेकर काय करतो की तिच्या कमरेवर हात ठेवतो आणि तिला हळूहळू जवळ घेण्याचा प्रयत्न करतो. पण मात्र हे सगळं शरू बघते आणि शरू तिथे जाऊन त्याचा हात पकडते आणि बोलते, काय करताय जिजू तुम्ही. तर तो बोलतो, नाही अगं बटन उघडं होतं ना, ते तिला लावायला सांगितलं. तर इकडे आसावरी मात्र घाबरलेली असते कारण तो जरा विचित्रच वागत असतो. तिला खूप भीती वाटते. पण आपली शरू कशी आहे माहिती आहे ना, तर शरू त्याला बरोबर सुनावत असते. ती शरू गौतम बांदेकरच्या आईला आवाज देते आणि बोलते, काकू. आणि त्याला वाटतं आता ही सगळं खरं सांगते की काय. पण ती विषय बदलते आणि बोलते, हा कुर्ता चांगला दिसतोय ना. तर त्या बोलतात हो. पण ती बोलते त्याचं वरचं बटन लागतच नाही आहे. तर ती बोलते की आपण दुसरा बघूया म्हणून आणि त्याला दुसरा बघायला सांगते. पण इकडं गौतम बांदेकरचा चेहरा मात्र शरू आल्यामुळे पडतो. तो शरूकडे जरा रागातच बघत असतो. हे शरूला कळतं आणि शरू बोलते की
हा गौतम बांदेकर आत्ता जरा विचित्रच वागतोय. आमच्या पुढे नाही नाही त्या आशुताईसाठी त्याग करणार असं वगैरे बोलत असतो. आणि आज ह्याला काय होतंय, जरा गडबडच दिसते. इकडे जय गाडी चालवत असतो, तो ऑफिसला जात असतो, पण त्याच्यासमोर एक बाई गाडीसमोर येऊन धडकते आणि ती बाई ही अर्चनाच असते. तो तिला बघतो आणि बोलतो, ही त्या गौतम बांदेकरची तर बायको नाही आहे ना. आणि तो विचार करायला लागतो. तर त्याला आठवतं की हो, हीच ती गौतम बांदेकरची बायको. तर मग तो तिच्याकडे परत बघतो आणि तो गाडीतून तिचा पाठलाग करायला उतरतो. पण तेवढ्यात ती पुढे निघून जाते. ती काही त्याच्याकडे बघत नाही. इकडे शरूला खूप कंटाळा आलेला असतो. तिला झोपसुद्धा आलेली असते. ती बोलते, हा शायनर पण किती नालायक आहे ना, म्हणजे किती येडा आहे ना. तर त्याने मला दुपारी एवढं काम दिलं आहे ना, तर मी काय करू. आणि इकडे ती अर्चना पुढे जात असते. जय तिला आवाज देतो, एक्सक्यूज मी म्हणून आवाज देतो, तरी ती त्याच्या मागे बघत नाही आणि ती पुढेच चालत असते. मग जय तिचा पाठलागच करत असतो. त्यांचं तेच चालू असतं. तो जय तिला आवाज देतो, पण ती काही मागे बघत नाही. मग ती एका गल्लीत जाऊन लपते. इकडे शरू पाणी वगैरे पिते, पण तिला मात्र खूप झोप आलेली असते. ती बोलते, काय हा शायनर मला खूप काम दिलंय यारा याजाने. अजून किती माल आहे, किती मला वाट बघायला लागणार आहे आणि माझं काम कधी होईल काय माहिती. तिला खूप कंटाळा आणि खूप झोप आलेली असते. ती तिथेच डुलक्या मारत असते. तर ती झोप पण शकते. मित्रांनो, पुढे खूप मोठा ट्विस्ट होणार आहे बरं का, पाहायला विसरू नका, त्यामुळे पाहत राहा. तर मग अर्चना एका ठिकाणी लपते आणि गौतम बांदेकरला म्हणजे तिच्या नवऱ्याला कॉल करते. तर तो तिला सांगते की माझा कोणीतरी एक पाठलाग करते म्हणून. तर तो बोलतो, तू काय अप्सरा आहे का, तुझा कोण पाठलाग करणार आहे, तू तुझ्या आईकडनं दागिने आणले की नाही ते मला सांग. तर ती बोलते, अहो तुम्ही माझं खरं ऐका, माझा पाठलाग कोणतरी करते. मग गौतम बांदेकर जय खानोलकरची म्हणजे तो कसा दिसतो हे तिला विचारतो आणि ती हो हो बोलते. तर तो बोलतो, हा जय माझ्या बायकोपर्यंत पोचला आणि तो बोलतो, मी सांगेल तशी चालत राहा. मग तो तिला चालत यायला सांगतो आणि तो तिला घेऊन जातो. पण जय तिथे येतो, तो फोटो काढायला बघतो, पण त्यांचा फोटो काही त्याच्याकडनं निघत नाही. इकडे पमा आणि शरूच्या घरचे शरूची खूप वाट बघत असतात, कारण शरूला खूप लेट झालेला असतो आणि शरू तिकडे झोपलेलीच असते. त्यात तिचा फोन स्विच ऑफ झालेला असतो. इथे सगळे तिची वाट बघत असतात. आणि आता साईटवर शॉर्ट सर्किटमुळे आग लागलेली असते. सगळीकडे आगच असते. शरू त्या वासाने उठते, पण शरूला काय झाले काही कळतच नाही. शरू खूप घाबरते. ती बाहेर पडायचं बघते, पण तिला बाहेर पडता येतच नाही. तिला त्या धुराच्या वासामुळे कस तरी व्हायला लागतं. मग ती तरी कोणाला तरी आवाज देते, पण तिचा आवाज काही कोणापर्यंत जात नाही. इकडे आकाशला अनु कॉल करते आणि बोलते, शरूताई कुठे तुला माहिती आहे का, आम्ही खूप टेन्शनमध्ये आहे. ती अजून घरी आलेली नाही आहे. दादा तू जरा बघतो का. तर आकाश बोलतो, हो मी बघतो, ती येईल लवकर घरी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी सोडतो तिला, असं तो बोलतो. गौतम अनुचा कॉल ठेवतो आणि तेवढ्यात तो साईटवर कॉल करतो आणि ते त्याला सांगतात की सर आपल्या साईटवर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली म्हणून. सगळं खूप जळालंय, खूप आग आहे, खूप म्हणजे विचित्र अवस्था झाली. तर तो बोलतो, तुम्ही जयदादाला सांगितलं का. तर तो बोलतो, नाही आम्ही पहिल्यांदा तुम्हालाच कॉल केला आहे आणि मग सरांना करू. तर तो बोलतो, हो तुम्ही तिथे अग्निशमन दलाला बोलवा, मी इकडे जयदादाला बोलावतो. आणि तो मग जयला कॉल करतो. जय कॉल उचलतो आणि त्याला बोलतो की दादा आपल्या साईटवर खूप आग लागली, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे म्हणून. तर तो जय बोलतो, हो तू निघ, मी आत्ता लगेच निघतो. तर मग आकाश विचारतो, दादा 1 मिनटं थांब. तर तो बोलतो, हा बोल. तर तो बोलतो की शरू अजून घरी पोचली नाही आहे, मला असं वाटतंय ती तिकडे नसावी, असं आकाश जयला बोलतो. पण जयने काल सांगितल्याप्रमाणे शरूला हाफ डे हवा होता आणि त्याने दुपारी नंतर तिला साईटवर जायला सांगितलं होतं. हे सगळं त्याला आठवतं आणि तो बोलतो, अरे मीच तिला साईटवर पाठवलं होतं. असं त्याला वाटतं की अरे आपण तिला उगाच पाठवलं, असं त्याला पस्तावा होतो. मग जय लवकर जातो, पळत जातो आणि साईटवर पोचतो आणि तो त्यांना विचारतो की शर्वरी परत दिसल्या का म्हणून. तर ते बोलतात, नाही आम्हाला कोणी दिसलंच नाही. आणि शरू मात्र तिथे खुर्चीजवळ बसलेली असते. ती खूप रडत असते, ती खूप घाबरलेली असते.
जय तिकडे जातो आणि त्याच्यासमोर एक फळी असते, तो ती लाथेनं उडवून देतो आणि मग त्याला शरू तिथे दिसते आणि मग तो पळत तिथे जातो. पण तो सुद्धा खूप आगीतून जातो आणि त्याला पण चटके बसण्याची चान्स असतात, पण तो मात्र घाबरत नाही आणि त्याच्या डोक्यात एवढंच असतं की आता शरूला वाचवायचं म्हणून. तर तो शरूजवळ जातो आणि मग तो बोलतो, तू वेडी आहेस का? तुला अक्कल वगैरे आहे की नाही? इथे कोणी असं बसतं का? इथे सगळीकडे आग लागली आहे आणि तुझा फोन कुठे? तर ती बोलते, माझा फोन डेट झालाय म्हणून. शरू खूप घाबरलेली असते, पण जय मात्र तिला खूप ओरडतच असतो, कारण त्याच्या मनात आता तिच्याबद्दल एक प्रेम किंवा काळजी आपल्याला दिसून येते. तो तिला खूप बोलतो की आम्हाला तुला जर शोधायचं असेल ना, आम्हाला काय माहिती तू इथे अडकली म्हणून, आम्हाला कसं काय कळणार तू इथे म्हणून. तर ती बोलते, अरे माझा फोन डेड झाला होता म्हणून तू का ओरडतोयस मला, असं तो तिला बोलत असतो. ती त्याला बोलत असते. तर तो बोलतो, मग तुला काय झालं तर मी काय करायचं? तो असं तिला बोलतो आणि या बोलण्यामध्ये, या वाक्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जयला सुद्धा तिची काळजी, तिच्याबद्दल थोडंसं तरी प्रेम वाटत असेल म्हणून जय तिला हे बोलतो. आणि नंतर ते एकमेकांकडे बघतात. जय बोलतो, नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, पण मीच तुला इकडे पाठवलं होतं ना, त्याच्यामुळे लोक मलाच बोलली असतील ना. तर मग तिकडून एक फळी पडते. मग शरू जयच्या मिठीत जाते आणि तिला कसं तरी होतं, तिला चक्कर आल्यासारखं होतं. मग जय तिला मिठीत धरतो आणि तिला बाहेर नेतो. तो एवढ्या मोठ्या आगीतनं तिला बाहेर कसं बसं आणतो आणि त्यालासुद्धा चान्स असतो की त्यालासुद्धा भाजेल, पण तो कसं तरी तिला उचलून बाहेर आणतो आणि त्याच्या गाडीमध्ये ठेवतो आणि तो तिला तिच्या तोंडावर पाणी मारून तिला जागं करण्याचा प्रयत्न करतो. शरूला जाग येते आणि मग तो गाडीत बसतो आणि शरूला जाग आलेली असते. शरू आणि तो काहीच बोलत नाही. तो तिच्यासोबत गाडीत एक शब्द बोलत नाही. तो नुसता असं करत असतो. पण शरू बोलते की मी शायनर, माझा फोन डेड झालाय, फोन चार्जिंगला लावू शकते का? तर तो बोलतो मग शरू फोन चार्जिंगला लावते. इकडे परवांच्या घरी पम्मा खूप वाट बघत असते. अरे शरू कुठे गेली? आशावरीला पम्मा बोलते, तुला काही कळलं का शरूबद्दल? इकडे अनुसुद्धा बोलते, मी दादाला कॉल केला होता, दादा सांगतोय मला तो काहीतरी करेन म्हणून. तर इकडे खूप सगळे टेन्शनमध्ये असतात तिच्या घरी. इकडे शरूचं खूप डोकं वगैरे दुखत असतं, ती कसं तरीच करत असते. मग सुभाष बोलतो पम्माला, मी जरा बाहेर जाऊन येतो, नाक्यावर वगैरे बघतो तिला म्हणून. तर तेवढ्यात त्यांना शरूचा कॉल येतो. तर सुभाष कॉल उचलतो आणि बोलतो, अगं कुठे आहेस तू? उशीर होणार आहे तर तुला सांगता येत नाही का म्हणून. तेवढ्यात पम्मा फोन ओढून घेते आणि बोलते, तू बरी आहे ना? तुला काही झालं नाही ना? आम्ही किती काळजीत होतो, तुला सांगता येत नाही का कॉल करून? तर मग शरू तिला थांब थांब बोलते, म्हणजे अगं आई मी सांगते, मला घरी तर येऊ दे, ऑफिसमध्ये खूप काम होतं ना, त्याच्यामुळे जरा उशीर झाला. मग हेच पम्मा सुभाषला सांगते की तिला ऑफिसमध्ये अचानक खूप काम आलं ना, त्याच्यामुळे तिला उशीर झाला आणि तिचा फोन पण स्विच ऑफ झाला, त्याच्यामुळे तिला सांगता येतच नव्हतं म्हणून. तर ती बोलते, येईल आपली मुलगी, नका एवढं टेन्शन करू, आणि मग सगळे स्वामींच्या पाया पडतात. पण इकडे कोणाला मग काही माहितीच नसतं की काय झालं असतं म्हणून. इकडे आकाश जयला कॉल करतो आणि बोलतो, दादा तू निघालायस ना, आणि शरू आता बरी आहे ना? तर शरू बोलते, हो मी बरी आहे आता. मग जय बोलतो, मी हिला ड्रॉप करतो, तू पण नीट घरी जा म्हणून. तर एवढं बोलून मग आकाश कॉल ठेवून देतो. इकडे मात्र शरूची तब्येत काही ठीक नसते. जय तिला सारखं करतच असतो. मग तिला तिला जे हाताला लागलं असतं तिचं रक्त बघून जय तिला फर्स्ट एड बॉक्स देतो गाडीतनं काढून आणि तिला बोलतो, धर, म्हणजे त्याला असं बोलायचं, धर हे लाव. तर मग शरू लावायला बघते, पण तिचं ते हाताचं खूप दुखत असतं. तिच्या हातातनं खूप रक्त येत असतं. तिला काही ते लावता येतच नसतं. मग जय बघतो आणि तो गाडी थांबवतो आणि तोच तिचा हात घेतो आणि तिला ते पुसायला मदत करतो. तर तिला खूप त्रास होतो. जय तिला सॉरी बोलतो, थोडंसं त्रास होणारच असं बोलतो. आणि मग शरू त्याचा हात पकडते, म्हणजे तिला दुखतं, आणि मग शरू त्याचा हात पकडते. तर जय काय करतो की त्याचा हात घेऊन तिचा हात झटकून देतो. तर मग शरू बोलते, तू म्हणजे एवढं सगळं झालंय पण तुला किती ॲटिट्यूड आहे ना, तू माझा हात का ढकलून दिला? माझा हात काय एवढा घाण नाही की तुझ्या हाताला मी हात लावल्यामुळे तुझ्या अंगाला पण काहीतरी होईल. माझा हात स्वच्छ आहे म्हणून. तर मग जे बोलतो की मला मुलींनी टच केलेलं आवडत नाही. तर शर बोलते, मी काय तुला टच करायला हे एवढं सगळं नाही केलं,
ते जरा भाजलं म्हणून तू करत होता आणि तू चालायला लावायला मी नव्हतं बोलवलं तुला. आणि शरूला राग येतो. मग शरू बोलते, मी जाते माझी टॅक्सीने, तू जा तुझ्या गाडीने. जय तिला उतरून आवाज देतं पण शरू काही थांबत नाही. इकडे गौतम बांदेकर आणि समायरा भेटतात आणि गौतम बांदेकर तिला बोलतं की हा जय खूप शातीर माणूस आहे. आता हा माझ्या बायकोपर्यंत पोचलाय. थोड्या वेळात तो माझ्या घरापर्यंत पोचला असता. तर समायरा बोलते, त्याला कसं कळालं ती तुझी बायको आहे म्हणून? आणि तो पार इथपर्यंत त्याला म्हणजे तो इथपर्यंत पार घरापर्यंत यायला निघाला होता. ह्यात काहीतरी वेगळं आहे. तर ती असं समायरा त्याला बोलते की तू जय आणि शरूपासून जरा लांबच राहा. तर तो बोलतो, हो मी त्यांच्यापासून लांबच आहे, पण ती खूप शातीर माणसं आहे आणि काहीतरी करण्यासाठी आता मला पैशांची गरज आहे म्हणून. तर समायरा त्याला पैसे देते आणि बोलते, नीट काम सगळं कर, हे काम आपल्याला डन करायलाच हवं आणि कोणालाही काही कळता कामं नाही. तर मग त्याला ती पैसे देऊन तिथनं निघून जाते. इकडे गौतम विचार करतो की किती शहाणा माणूस आहे ना हा. आणि आता गौतम आणि समायरा वेगळा प्लॅन करतात, पण जयने तिला बघितलेलं असतं. त्याच्यामुळे तो आता हे सगळं उद्या शरूला सांगणार. आणि जय घरी येतो तर मग त्याला तेजस्वीने विचारते, साईटवर आग लागली होतीस, तू तिकडे का गेला होता? तिकडे कोणी होतं का? तर मग जय तेजस्विनीसोबत खरं बोलेल का? तो सांगेल का तिथे शर्वरी परब होती म्हणून आणि त्याने तिला वाचवलंय म्हणून? तर तेजस्विनी बोलते, तिला वाचवण्याची काय गरज होती? ती त्याला असं बोलेल का? कारण आधीच पमाचं आणि तिच्या फॅमिलीचं काही नीट नसतं. आणि इकडे शरू घरी जाऊन काय सांगेल? तिचा असा अवतार बघून तिला सगळे काय बोलतील? आणि आसावरी खूप घाबरलेली असते. ती शरूला बोलते की अगं मला ते गौतम बांदेकर जरा आज विचित्रच वागत होता आणि तो आज जसा वागत होता त्याबद्दल मला खूप भीती वाटते. तर मग शरू बोलते, काही घाबरू नकोस, तुझं लग्न आपण गौतम खानोलकरांशीच लावून देणार आणि हा आमचा शब्द आहे म्हणून. आणि आशू खूप घाबरले असते. त्याच्यामुळे शरू तिला धीर देत असते. पण आता शरूनी खरं सांगितलं असेल का ती आगीत अडकली होती म्हणून? आणि आपल्याला आता पुढील भागात म्हणजे जबरदस्त जूनमध्ये असं पाहायला मिळणार आहे की आता खूप छान मालिका होणार आहे. कारण आता जय आणि शरूचं लग्न होईल आणि आशावरी आणि गौतमचं लग्न होईल. पण ते कसं होईल ते आपल्याला बघायचे. तर इकडं अधिक महिना चालू असतो त्यामुळे घरचा मान हा जावायला असतो. आणि मग शरू अनारशांचं ताट घेऊन येते. ते सगळे स्वामींच्या पाया पडतात आणि शरू बोलते की ताई आता हा पहिला मान अधिक मासाचा पहिला मान हा आपल्या घरच्या जावयाचा आहे, तर तू गौतमला भरव म्हणून. तर आशू गौतमला भरवते आणि मग शरू काय करते माहिती का? तर शरू बोलते, शायनर हा तुझा पण मान आहे. तर मग ती शायनरला सुद्धा भरवते. आणि आता शरू असं का बोलली आणि शायनरला तिने का भरवलं तर हे पाहायला विसरू नका. आणि त्यांचं लग्न कसं होतं म्हणजे जय आणि शरूचं लग्न कसं ठरते हे बघायला विसरू नका. आणि मग इकडे स्वामी बोलतात, शरू त्याला जेव्हा भरवते तेव्हा स्वामी बोलतात की तुमच्या लग्नाचा सुद्धा मुहूर्त ठरलाय आणि तुमचं लग्न हे होणारच. आणि त्यांना असं काहीतरी ऐकू येतं की स्वामी काहीतरी बोलले म्हणून ते स्वामींच्या फोटोकडे बघतात. पण कसं आहे ना, जय आणि शरूचं लग्न झाल्यावर त्यांचं डीलचं रूपांतर हे लग्न झाल्यावर प्रेमात कसं होतंय हे बघायला विसरू नका सनई चौघडे. आणि बरं का मित्रांनो, सगळ्या कार्यक्रमाचा मुहूर्त हा ठरलेलाच असतो. त्याच्यामुळे जय आणि शरूचं लग्न हे होणारच आणि त्यांचं लग्नाचं रूपांतर प्रेमात होणारच. त्यामुळे ही मालिका बघायला विसरू नका.